नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला हवं, बरोबर आहे. आणि आपण ह्याच मजेशीर ॲटिट्यूडमध्ये आत्तापर्यंत हळू-हळू चाललेलो आहोत. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. आपण एक चॅप्टर आता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो एक नवीन चॅप्टर आणि ज्याचं नाव आहे काय बाळांनो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय नाव आहे त्या चॅप्टरचं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ठीक आहे? चला, तर आपण सुरू करूया हा चॅप्टर. आणि ह्या चॅप्टरमध्ये काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत, बरोबर? कारण आता एक्झाम आपली जवळ आलेली आहे, ठीक आहे? ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आता लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत, ठीक आहे? तर सुरू करूया. कुठलाही टाइम आपण इथे वेस्ट करायचा नाही. सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत, ठीक आहे? फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ठीक आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे ते ते एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ते मी चांगलं डिटेल तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याचबरोबर लेंझेस लॉ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. याच्यावर भरपूर प्रश्न विचारलेले आहे. फ्लक्स ऑफ द फील्ड. बघा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये बघितलंय काय की फ्लक्स असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स असतात. द नंबर ऑफ लाईन्स, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू गिवन एरिया इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दॅट एरिया. बिलकुल तसंच तुमचं हे सुद्धा फ्लक्स आहे. याच्यामध्ये काय होणार? तिथे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स होती, इथे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स राहणार आहे. त्यानंतर मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, याच्यामध्ये आपण दोन बघणार आहेत, ठीक आहे? एक लिनियर मोशन बघणार आहे आणि एक रोटेशनल मोशन बघणार आहे. जेव्हा एखाद कंडक्टर किंवा एखाद रॉड लिनियर मोशन परफॉर्म करते किंवा रोटेशनल मोशन परफॉर्म करते, तर त्याच्या एंडमध्ये किती EMF जनरेट होते ते आपण इथे बघणार आहोत. समोर चलूया. जनरेटर्स, येस, महत्वाचं आहे. बॅक EMF अँड टॉर्क पण बघणार आहे. इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर, किती एनर्जी हे होत आहे, त्याला काय म्हणते आपलं, अॅक्युमुलेट होत आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये, ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. एडीज करंट, अगेन इम्पॉर्टंट टॉपिक, ठीक आहे? त्यानंतर समोर जर गेलं तर आपल्याला येस, सेल्फ इंडक्टन्स, अगेन इम्पॉर्टंट टॉपिक. एनर्जी स्टोर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड, येस, इम्पॉर्टंट टॉपिक. एनर्जी डेन्सिटी, येस, इम्पॉर्टंट टॉपिक. म्युच्युअल इंडक्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट टॉपिक अँड ट्रान्सफॉर्मर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. तर हे सगळेच टॉपिक आपण बघणार आहोत याच्यामध्ये, ठीक आहे? आणि मी प्रयत्न करत आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, ठीक आहे? चला, सुरुवात बघा. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगतो, इंट्रोडक्शन मध्ये काय आहे बघा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, है ना, हा कन्सेप्ट जो आहे है ना, तो कुठून आलेला आहे बघा. सर्वप्रथम आपल्याला करंट बद्दल माहिती झालं, चार्ज बद्दल माहिती झालं, है ना. मग आपल्याला हे कळलं काय की करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या कंडक्टरमधून जर करंट जात असेल, समजा हा एक कंडक्टर आहे, इथून करंट जात असेल तर याच्या अवतीभोवती काय क्रिएट होत आहे? मॅग्नेटिक फील्ड. ते राईट हँड थंब रूलनं आपल्याला मिळतं सुद्धा, बरोबर आहे. मग असं होऊ शकतं का की मॅग्नेटिक फील्डने करंट मिळेल? तर हो, होऊ शकतं. कसं होऊ शकतं? जर एखाद्या कॉइलची असोसिएटेड मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असेल किंवा त्याच्याशी असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल, तर त्याच्यामध्ये करंट किंवा EMF आधी इंड्यूस होतो आणि त्याच्याच अकॉर्डिंगली तुमचं करंट तिथून जातोय. म्हणजे मी हे म्हणू शकतोय की मॅग्नेटिक फील्ड जर चेंज होत असेल एखाद्या कॉइलची लेंथ किंवा एखाद्या कुठल्याही वस्तूची लेंथ, जे ऑब्व्हियसली कंडक्टर असेल, तर त्याच्यामध्ये काय इंड्यूस होत आहे? EMF. आणि तिथून काय फ्लो होत आहे? करंट फ्लो होत आहे, बरोबर आहे. मग हे कुणी शोधून काढलं? ही शोधून काढलं तुमचं फॅराडे आणि हेनरी यांनी शोधून काढलेलं आहे. बघा काय लिहिलं आहे इथं. करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट, हे आपल्याला माहिती आहे. मग फॅराडे अँड हेनरी डिस्कवर्स दॅट करंट कॅन बी प्रोड्यूस बाय चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. हे त्यांनी डिस्कवर केलं. मग कसं केलं? काही एक्सपेरिमेंट परफॉर्म केले बाळांनो. कसं केलं बघा. एक कॉईल घेतली, त्याला गॅल्व्हनोमीटर अटॅच केलंय आणि मग बार मॅग्नेट घेतलंय आणि बार मॅग्नेटला कॉईलच्या जवळ नेत आहे. जेव्हा जवळ नेत आहे म्हणजे जेव्हा मोशनमध्ये आहे, तेव्हा तुम्हाला जी मध्ये डिफ्लेक्शन दिसतंय, गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतंय, ठीक आहे? मग इथे स्टेबल ठेवलंय तर करंट दिसत नाहीये. मग परत वापस घेऊन जात आहे तर परत करंट दिसत आहे. मग असं का बरं होतंय? है ना? असं का बरं होतंय याच्यावर विचार करण्यात आलं आणि शेवटी त्यांना कळलं काय, की जसं एखाद्या चार्जच्या अवतीभोवती त्याची फील्ड असते, तसंच मॅग्नेटच्या सुद्धा अवतीभोवती काय असतं? फील्ड. आता गृहीत धरा ती फील्ड जी आहे ती मी अशी दर्शवतो, है ना? तुम्हाला माहित असेल मॅग्नेटची फील्ड अशी असतंच, ठीक आहे? बरोबर?
है ना, अशी फील्ड असतेच ना मॅग्नेटची. आता विचार करा, हा मॅग्नेट जेव्हा मी इथे ह्या पोझिशनवर आणतोय तर एवढा पोर्शन इथे शिफ्ट होत आहे. म्हणजे आधी त्या कॉईल मधून मॅग्नेटिक फील्ड लाईन जात नव्हत्या, पण आता मॅग्नेटिक फील्ड लाईन जात आहेत. मग जेव्हा त्याला परत आपण काढून घेतोय, मग काय होत आहे, परत त्याच्याशी असोसिएटेड, ह्या कॉइलशी असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे. बरोबर. मग जेव्हा जेव्हा मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे ह्या कॉइलशी असोसिएटेड, तेव्हा तेव्हा गॅल्व्हनोमीटर काय दाखवतंय, डिफ्लेक्शन. असा निष्कर्ष काढण्यात आला. काय, की जसं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात तसंच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे. मग इलेक्ट्रिक फ्लक्स जसं असतो तसंच मॅग्नेटिक फ्लक्स असतो. मॅग्नेटिक फ्लक्स मग काय होणार, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू गिवन एरिया इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दॅट एरिया. मग समजा या कॉइलशी असोसिएटेड हा फ्लक्स चेंज होत आहे, तर याच्यामध्ये काय होत आहे, ईएमएफ इंड्यूस, असं निष्कर्ष काढण्यात आला. आणि त्यातूनच फॅराडेचे 2 लॉ आले, है ना, फॅराडेज फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. ते आपण समोर बघणारच आहोत. बरोबर आहे. पण त्यांनी सुरुवातीला एक्सपेरिमेंट कसं केलं बघा, मी तुम्हाला सांगतो. हे कॉइल असं बार मॅग्नेट, ठीक आहे, इकडे घेऊन जातोय, डिफ्लेक्शन दिसतंय, इकडे घेऊन जातोय, डिफ्लेक्शन दिसतंय. चला बढिया. मग मी बार मॅग्नेट असं ठेवतोय, कॉइल इकडे घेऊन जातोय, डिफ्लेक्शन दिसतंय, इकडे घेऊन जातोय, डिफ्लेक्शन दिसतंय. कॉन्स्टंट ठेवतोय, काही डिफ्लेक्शन दिसत नाहीये. बरोबर. मग परत काय, असं ठेवलंय, मी दोघांना असं करतोय, हे बघा असं. ह्या दोघांमधलं रिलेटिव्ह मोशन काय, 0. याच्या रिस्पेक्टमध्ये हा रेस्ट आहे आणि याच्या रिस्पेक्टमध्ये हे रेस्ट आहे. तेव्हा तुम्हाला इथे गॅल्व्हनोमीटरमध्ये कुठलाही डिफ्लेक्शन दिसत नव्हतं. आणि जर मी असं करतो, हे बघा असं, तर डिफ्लेक्शन आणखी जास्त दिसतंय. म्हणजे काय बघा, ह्या केसमध्ये आणि ह्या केसमध्ये रेट ऑफ चेंज तर सारखा आहे, तर सारखा डिफ्लेक्शन. पण ह्या केसमध्ये रेट ऑफ फ्लक्स खूपच भयंकर आहे आणि म्हणून भयंकर तुम्हाला काय मिळतं, डिफ्लेक्शन मिळतंय. आय होप दिस इज क्लिअर. आणि ह्या केसमध्ये बघा, रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे असं आहे, एवढंच अंतर आहे ना, तर याच्याशी असोसिएटेड फ्लक्स थोडी चेंज होत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ईएमएफ इंड्यूस दिसणार नाही. तर हे जे एक्सपेरिमेंट आहे ते आपल्याला खूप सोपे वाटतात, पण समोरचे जेवढेही टॉपिक आहे ते सगळे ह्या एक्सपेरिमेंटवर आणि म्हणजे फॅराडेज लॉ आणि लेन्झेस लॉवर डिपेंड आहेत. बाकी काही नाही आहे थिअरी. आपण जे ऑलरेडी थिअरी बघितली आहे तेच आहे. फक्त हे जे 2 कन्सेप्ट आहेत ते आपल्याला बिलकुल क्रिस्टल क्लिअर असायला हवं. ठीक आहे. तर त्यांनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि एक्सपेरिमेंटवरून त्यांना कळलं काय, हे बघा इथे लिहिलेलं आहे मी, ईएमएफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रिलेटिव्ह स्पीड अँड द नंबर ऑफ टर्न्स. जेवढी जास्त रिलेटिव्ह स्पीड असेल, है ना, तेवढं जास्त काय होईल, ईएमएफ इंड्यूस होईल. आणि जेवढे ह्या कॉइलला नंबर ऑफ टर्न्स असेल, इथे बघा किती नंबर ऑफ टर्न्स आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर ऑफ टर्न्स आहे. समजा ते 20 नंबर ऑफ टर्न्स असतील, परत त्याच्यामध्ये जास्त ईएमएफ इंड्यूस होईल, असं त्यांना एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज मिळाल्या. मग समोर त्यांनी काय केलंय, 2 कॉइल घेतल्या सरळ सरळ, ही एक आणि ही दुसरी कॉइल. आता इथे मॅग्नेट नाही, पण आपल्याला माहिती आहे काय, की करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. मग काय, जेव्हा इथून करंट सुरू होत आहे तर करंट वाढतोय, म्हणजे करंट वाढतोय म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे. आता ह्याच्या मॅग्नेटिक फील्डच्या एरियामध्ये ह्या कॉइलला ठेवलेला आहे आणि म्हणून याच्याशी असोसिएटेड काय होत आहे, मॅग्नेटिक फील्ड चेंज, आणि म्हणून ह्याच्या गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दाखवत आहे. मग करंट स्टेबल होते, डिफ्लेक्शन 0. मग समजा करंट मी 0 करतोय तर तो 0 होणार, म्हणजे मॅक्सिमम पासून 0 होणार, मग परत इथे डिफ्लेक्शन दाखवतोय. तर याच्यावरून सुद्धा काय निष्कर्ष निघाला, की ईएमएफ इज प्रपोर्शनल टू द चेंजिंग करंट. म्हणजे जेवढा जास्त करंट चेंज होईल, है ना, तेवढाच काय होणार, ह्या कॉइलमधून जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती सुद्धा चेंजिंग राहील. आणि ती जर चेंजिंग याच्याशी असोसिएटेड राहिलं तर तेवढंच तुम्हाला गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन मिळतं. आणि ऑब्व्हियसली नंबर ऑफ टर्न्स तर प्रपोर्शनल राहतीलच. तर हे 2 ऑब्झर्वेशन्स सुद्धा त्यांना मिळाले आणि ह्या सगळ्यांचं समअप करून त्यांनी 2 लॉ दिलेत. कुणी, फॅराडे सरांनी. काय लॉ दिले, की जोपर्यंत एखाद्या कॉइलशी असोसिएटेड फ्लक्स चेंज होत आहे, फ्लक्स म्हणजे काय, फील्ड लाईन्स चेंज होत आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होणार आहे. आलं का लक्षात. आणि तो जेवढा फास्ट होणार आहे तेवढाच जास्त ईएमएफ इंड्यूस होणार आहे, हा त्यांचा सेकंड लॉ आहे. बघा काय म्हणताय, सो लॉंग ॲज देर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल, ईएमएफ इज इंड्यूस्ड इन द कॉइल. पहिला लॉ आलं, लक्षात आलं की नाही आलं बाळांनो, यायला पाहिजे. बघा कसं आहे, जोपर्यंत समजा मी हे इथे बघतोय, बघा हे जे कॉइल्स आहेत, ह्या कॉइल्सशी असोसिएटेड जेवढा फ्लक्स चेंज होईल, है ना,
किंवा जोपर्यंत त्याच्याशी असोसिएटेड फ्लक्स चेंज होत राहील तोपर्यंत त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होत राहील. मग किती होत राहील? मग जेवढा फास्ट चेंज होत राहील तेवढा जास्त ईएमएफ इंड्यूस होत राहील. बघा तेच म्हणतंय, इंड्युस्ड ईएमएफ इज प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. दॅट्स इट. म्हणजे काय, फाय जर आपण काय घेतलंय तुमचं फ्लक्स, तर डी फाय बाय डी टीला प्रोपोर्शनल राहणार आहे काय तुमचं ई. बघा तेच इक्वेशन्स आहेत आपल्याला. हे बघा, ई इज प्रोपोर्शनल टू काय, डी फाय बाय डी टी. जेवढा जास्त रेट ऑफ चेंज होईल तेवढा जास्त तुम्हाला काय मिळेल, ईएमएफ इंड्युस्ड. हे बिलकुल डोक्यात टाकायचं आहे, कुठेही हे विसरायचं नाही आहे की ई इज इक्वल्स टू डी फाय बाय डी टी. ठीक आहे, जेवढा जास्त रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स असेल तेवढाच जास्त त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस असेल. हे विसरता कामा नये. हा बरं विसरता कामा नये, कारण ह्याच्यावरच सगळा पूर्ण चॅप्टर आहे समोरचा. तुम्ही बघाल प्रत्येक जागी तुम्हाला ई इज इक्वल्स टू डी फाय बाय डी टी मिळेल. ऑफकोर्स मायनस मिळणार आहे, पण तो मायनस कुठून आला ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, मग आपण जनरली काय करतो, प्रोपोर्शनॅलिटी काढलं, कॉन्स्टंट टाकतोय, के टाकलं. आता के ची व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळतं जर तुम्ही सगळ्याच बाब एसआय युनिटमध्ये टाकणार तर. मग तुम्हाला फायनली काय मिळतं, ई इज इक्वल्स टू डी फाय बाय डी टी. ठीक आहे, आता एन जर नंबर ऑफ टर्न्स असेल, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की ईएमएफ इंड्यूस इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ टर्न्स. म्हणजे चेंज इन फ्लक्स आणि नंबर ऑफ टर्न्स सुद्धा मी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि सरांनी मायनस तिथे टाकलेला आहे किंवा मायनस एन डी फाय बाय डी टी. याचं काय कन्सेप्ट आहे मायनसचं हे आपण समोर बघणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत मला वाटतं हे एवढं क्लिअर असायला पाहिजे. आता ह्या मायनसचा उलगडा कोणी केला, ह्या मायनसचा उलगडा केलाय तुमच्या लेंझेस सरांनी. बरोबर आहे, ते काय म्हणतात बघा, एवढा सुंदर एक्सप्लेनेशन दिलं तुम्हाला. तुम्ही बघा, बिलकुल एकदम क्लिअर होऊन जाईल तुमच्या डोक्यात. बघा, सपोज करा मी एखाद वस्तू आता ही जी पेन आहे, मी एखाद वस्तू इथे घेऊन येतोय. मला वर्डन करावं लागलं काय? हो, मला करावं लागलं. कशाच्या अगेन्स्ट? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट. समजा मला इथून इथे आणतपर्यंत कुठलाच वर्डन नाही करावं लागत असेल आणि हे सोडल्यावर जर ती पेन खाली येत असेल तर काय वाटतं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी फॉलो होईल का याच्यात? नाही. का बरं नाही? कारण तिथून इथपर्यंत आणायला वर्डन नाही केलं तर इथे काहीच तुमची एनर्जी स्टोर राहणार नाही. मग तीच पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल का? नाही. पण जर ती होत आहे तर तुम्हाला हे समजावं लागेल इथून इथपर्यंत आणण्यासाठी काय करावं लागलं मला, वर्डन. सिंपल आहे सर, नवीन काय सांगितलं तुम्ही, हे तर आम्हाला माहिती आहे. मग याचंच अप्लिकेशन इथे करायचं आहे बाळांनो. बघा कसं मी तुम्हाला सांगतोय. ही कॉईल घेतली आहे, हे तुमचं मॅग्नेट घेतलंय. आता मला सांगा, मी ह्या मॅग्नेटला कॉईलकडे नेत आहे आणि परत आणत आहे. त्याच्यानी याच्याशी असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे. ह्यांनी जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केली तीच मॅग्नेटिक फील्ड याला असोसिएट आहे, याच्याशी निगडीत आहे. हे निगडीत तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय? इमॅजिन करा का हा तुमचं काय बार मॅग्नेट आहे आणि याच्या अराउंड याची फील्ड आहे. आणि हा माझा हात आहे. आता हा कंडक्टर नाही ऑफकोर्स, पण मला सांगा, मी जेव्हा हे इथे आणतोय, हात माझ्या या मॅग्नेटच्या फील्डमध्ये आला की नाही? आला ना. आणि इकडे घेऊन जातोय तर परत निघाला. म्हणजे माझ्या हाताशी असोसिएटेड ह्या मॅग्नेटची फील्ड चेंज होत आहे की नाही? मला तेच म्हणायचं आहे. जेव्हा मी हा काय तुमचं बार मॅग्नेट कॉईल जवळ नेत आहे ना, तेव्हा ह्याची जी फील्ड आहे ती याला सुद्धा जुळून राहणार. आणि जर हे मी मागे पुढे करत आहे तर याची फील्ड याला जी असलेली लागून आहे ती चेंज होणार. ती चेंज होणार तर त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होणार. ईएमएफ इंड्यूस होणार तर त्याच्यामधून करंट जाणार. आय होप दिस इज क्लिअर. मग समोर असा आहे प्रश्न की समजा मी इथून काय करताय, फील्ड चेंज करताय. आता फील्ड चेंज करताय, याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होईल. आता ईएमएफ इंड्यूस होईल तर करंट होईल, आणि करंट जर झाला तर ते स्वतःची मॅग्नेटिक फील्ड बनवेल. करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. पहिलीच स्लाइड आपण बघितली होती बघा, करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. पहिलीच स्लाइड. म्हणजे मग तुम्ही इंड्यूस जरी ईएमएफनी करंट तिथून जात असेल तर त्याच्यामध्ये काय क्रिएट होत आहे, मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असलं पाहिजे. बरोबर. आता मला सांगा, ही जी मॅग्नेटिक फील्ड इथे क्रिएट होत आहे ती मॅग्नेटिक फील्ड आणि ह्या बार मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड काय वाटते तुम्हाला, एकामेकाला असिस्ट करायला पाहिजे की अपोज करायला पाहिजे? विचार करा. असिस्ट करायला पाहिजे की अपोज करायला पाहिजे? 2 मिनिटं पॉज घ्या, माझा व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःला प्रश्न विचारा. ठीक आहे, आय होप तुम्ही पॉज केलेलं असेल आणि त्याच्यावर विचार केलेला असेल. आता बघा, समजा मी
हा नॉर्थ पोल इकडे घेऊन येतोय आणि ह्याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे याचा इथे साऊथ पोल असेल. काय असेल? साऊथ पोल. नॉर्थ साऊथ काय असतो? अट्रॅक्शन. म्हणजे मला इकडून तिकडे नेटपर्यंत वर्क डन करावं लागेल का? नाही. गृहीत धरा जेव्हा मी ह्या मॅग्नेटला इकडे घेऊन जातो ह्या साईडला, तेव्हा जर या साईडला तुमचा नॉर्थ पोल येस तेव्हा तुमचं इथे हे बघा सुरुवातीला आपण काय घेतलं इथे साऊथ पोल घेतलेला. नॉर्थ साऊथ काय होतंय? अट्रॅक्शन होतंय. बरोबर आहे. आणि जेव्हा जेव्हा मी याला दूर घेऊन जातोय है ना, जेव्हा मी याला दूर घेऊन जातोय आणि तिथे जर हा इथे नॉर्थ पोल येत असेल तर नॉर्थ नॉर्थ रिपल्शन मला दूर सुद्धा घेऊन जायची काही गरज आहे का? नाही. म्हणजे सगळं ऑटोमॅटिकली होतंय राव. असं कसं? ऑटोमॅटिकली जर होत असेल मग इथे ईएमएफ कुठून येत आहे? ऑटोमॅटिक येत आहे. जादू. असं तर नाही ना. याचाच अर्थ काय की जेव्हा मी हा नॉर्थ पोल इकडे घेऊन जातोय बघा, एक सेकंड. हा जेव्हा मी हा नॉर्थ पोल इकडे घेऊन जातोय तेव्हा या साईडला काय क्रिएट होणार? तुमचं नॉर्थ. म्हणजे काय? नॉर्थ नॉर्थ रिपल्शन होईल आणि मला त्या नॉर्थच्या अगेन्स्ट वर्क डन करावं लागेल आणि तोच वर्क डन ह्या कॉइलमध्ये येतं ॲज अ EMF, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि बाळांनो बघा, मी जर इकडे घेऊन जात आहे ना, हा मॅग्नेट इकडे घेऊन जात आहे तर इथे काय क्रिएट होईल? तुमचं साऊथ. मग नॉर्थ साऊथ काय होतंय? अट्रॅक्शन. म्हणजे तो अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करताय पण मी त्याला दूर घेऊन जातोय आणि हेच ज्या फोर्सच्या अगेन्स्ट मी वर्क डन करतोय तेच याच्यामध्ये EMF ॲज अ स्टोअर होऊन जात आहे आणि त्या EMF मुळे इथून करंट जात आहे. म्हणजेच काय की जेही मी वर्क डन करत आहे फॉर मूव्हिंग द मॅग्नेट टुवर्ड्स द कॉइल अँड अवे फ्रॉम द कॉइल, दॅट वर्क डन इज कन्वर्टेड इन टू द EMF अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लेंझेसचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ह्या इक्वेशन मधला जे मायनस आहे ना बाळांनो, काय मायनस? हे बघा मायनस. हे काय सांगतात ते की जे EMF इंड्यूस होत आहे ना, है ना, तर जे त्याला प्रोड्यूस करत आहे, EMFला इथे कोण प्रोड्यूस करतं? याचं मोशन है ना, त्यालाच ते अपोज करतं. जे EMF प्रोड्यूस करतं त्यालाच तो जो इंड्युस्ड EMF झाला ना त्यालाच तो अपोज करतो. म्हणजे काय बघा, induced EMF in the coil opposes the cause which produce it. इथे EMF इंड्यूस कोण करताय? माझं मोशन. हा इंड्यूस झालेला EMF माझ्या मोशनला काय करेल? अपोज करेल आणि म्हणूनच त्या अपोजिशनसाठी इथे मायनस आलेला आहे असं लेंझेस सरांचं म्हणणं आहे. आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी सांगितलं आहे की E इज इक्वल्स टू मायनस d∅dt हे फॅराडे सरांनी का बरं लिहिलेलं होतं. ठीक आहे, चला समोर चलूया. एनर्जी कन्झर्वेशन, तेच आता जे तुम्हाला सांगितलं मी, बघा काय लिहिलेलं आहे. ही सेज दॅट द वर्क डन इन चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इज कन्वर्टेड टू EMF इन द कॉइल. हेच आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे तुम्हाला जर असं प्रश्न येत आहे की हाऊ लेंझेस अप्लाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी फॉर प्रूव्हिंग E इज इक्वल्स टू मायनस d∅dt, तर सरळ हा कन्झर्वेशनचा तुम्हाला कन्सेप्ट इथे लिहावा लागेल. समोर चलूया. ट्रान्सलेशनल मोशन. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की वेन देर इज अ फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल चेंज, EMF इज इंड्युस्ड इन दॅट कॉइल. बस आता आपण सेट झालोय. आता आपलं बेसिक संपलेलं आहे इथे. आता आपल्याला समोर काय करायचं आहे त्याचेच अप्लिकेशन आपल्याला बघायचे आहे. बघा काही गोष्टी मी परत एकदा रिकॅप करतोय. बघा, करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. Whenever there is a change in the magnetic flux associated with the coil, EMF induced in the coil. The EMF induced in the coil is directly proportional to the rate of change of flux. आणि चौथा काय, the the EMF induced or the induced EMF is the cause which produced it. हे चार वाक्य तुम्हाला ब्रीद वाक्य ठेवायचे आहेत ह्या चॅप्टरचे. आणि कुठलाही कन्सेप्ट आला की हे चार वाक्य तिथे यूज करून बघायचे आहेत. बघा आता इथे काय म्हणताय, आपल्याला इथे काय काढायचं ऍक्च्युली, ही तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड बी इन टू द पेपर, अशी तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे समजा इकडे नॉर्थ आहे आणि त्या साईडला काय आहे? साऊथ. ते जात आहे अंदर अशी फील्ड. फाईन. त्या फील्डमध्ये एक अशी कॉईल ठेवली आहे मी. हे बघा ही कॉईल ठेवला आहे आणि हा जो बार आहे हा स्लाइडिंग बार आहे. हा कसा बार आहे? स्लाइडिंग बार आहे. म्हणजे हा समोर जाऊ शकतोय. बरोबर. आता बघा ॲट t इज इक्वल्स टू 0,
टी इज इक्वल्स टू 0 सेकंडवर काय आहे, ह्या बारचा एवढा एरिया, सॉरी ह्या कॉईलचा एवढा एरिया आपण असं पकडून घेऊया. ही त्याची लेंथ आणि ही त्याची ब्रेथ. हे बघा एल दिलेला आहे आणि हा एक्स दिलेला आहे. ठीक आहे, थोडंसं इकडे एक्स घ्यायच्या ऐवजी इकडे सॉरी इथे एल घ्यायच्या ऐवजी इथे घेतलं, पण काही प्रॉब्लेम नाही सच. ठीक आहे, मग बघा काय होत आहे. समजा मी ह्या रॉडला इकडे शिफ्ट करत आहे असं, काय वाटतंय कॉईलचा एरिया चेंज होत आहे की नाही होत आहे? कॉईलचा एरिया चेंज होत आहे की नाही होत आहे? होत आहे. आधी एरिया एवढा होता, आता एरिया एवढा झालेला आहे. आधी एल इंटू एक्स होता, आता एल इंटू एक्स प्लस डी एक्स पकडून घ्या. म्हणजे एरिया चेंज होत आहे. एरिया चेंज होत चेंज होणार आहे का? आठवा फ्लक्सचा फॉर्म्युला आठवा. फ्लक्स बरोबर ई वेक्टर डॉट डी एस वेक्टर, हे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये बघितलेलं आहे बरोबर. म्हणजे आता हा इलेक्ट्रिक फील्डशी असोसिएटेड झालं. आता मॅग्नेटिक फील्डशी असोसिएटेड कसं करणार आहे मी? फाय बरोबर बी वेक्टर डॉट ए वेक्टर. म्हणजे एकतर बी चेंज व्हायला हवी किंवा ए चेंज व्हायला हवा, फ्लक्स चेंज होणार. आणि दोनही जर चेंज नाही झाले तर फ्लक्स कसा राहणार आहे? कॉन्स्टंट. पण याच्यामध्ये एरिया काय होत आहे? चेंज. म्हणूनच फ्लक्स सुद्धा काय होणार आहे याच्या थ्रू? चेंज. आय होप दिस इज क्लिअर. बरोबर, मला असं वाटतं ही गोष्ट तुम्हाला कळलेली असेल. बघा फ्लक्सचा फॉर्म्युला काय बाळांनो? फ्लक्सचा फॉर्म्युला तुमचा येतोय फ्लक्स बरोबर बी वेक्टर डॉट ए वेक्टर फॉर द मॅग्नेटिक फील्ड. आता इथे एरिया चेंज होत आहे, एरिया चेंज होत आहे म्हणजेच फ्लक्स चेंज होत आहे, आणि फ्लक्स चेंज होत आहे म्हणून त्याच्यामध्ये काय होणार? इंड्युस्ड ईएमएफ. कारण ईचा फॉर्म्युला आहे मायनस डी फाय बाय डी टी. इथे फाय बरोबर काय आहे? बी डॉट ए, आणि ए म्हणजे काय? तुमचं एल इंटू एक्स. अलग लक्षात? बघा तेच दिलेलं आहे इथे. फाय बी ए डॉट प्रोडक्ट आहे कॉस थिटा लागलेला. मग आपण मॅग्निट्यूड फक्त घेतलं याच्यामध्ये, किंवा असं पकडलं की दोघांमधला अँगल किती आहे? 0. आणि आहेच ऑफकोर्स 0 आहे. बघा हा असा फील्ड आहे आणि एरिया वेक्टर सुद्धा असा आहे, त्याच्यामुळे दोघांमधला अँगल किती? 0. तर कॉस 0 1 होतोय, म्हणजे फाय बरोबर बी ए. मग इथे एरिया किती आहे? एल एक्स, ते एल एक्स ठेवलेलं आहे. मग ई इज इक्वल्स टू काय? मायनस डी फाय बाय डी टी, दॅट इज इक्वल्स टू मायनस डी बाय डी टी ऑफ बी एल एक्स. आता इथे चेंज काय होत आहे? बी चेंज होत आहे का? नाही. एल चेंज होत आहे का? नाही. काय चेंज होत आहे? एक्स. म्हणून डी एक्स बाय डी टी केलं, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट केलं तर काय मिळेल तुम्हाला? वेलोसिटी व्ही. आणि हा एक्सप्रेशन तुम्हाला मिळालेला आहे इन मॅग्नेट्यूड. म्हणजे इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल्स टू बी एल व्ही. बी मॅग्नेटिक फील्ड, एल लेंथ, अँड व्ही कॉइलचं वेलॉसिटी पकडून चला तुम्ही. जेवढं डिस्प्लेस होत आहे तेवढंच तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळतंय? ईएमएफ इंड्युस्ड. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे. मग एक बार जर रोटेट होत असेल, आता आपण एक सरळ अशी जी बार होती बघा, ही सरळ चालली होती मॅग्नेटिक फील्ड मधून अशी, बरोबर आहे. आता काय करतोय आपण? हा स्टेशनरी ठेवतो आणि असं फिरवतोय गोल गोल. सेम बघा मॅग्नेटिक फील्ड, आणि ही जी रॉड आहे ती अशी फिरत आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्रेशन काढायचं आहे, ह्याच्या आणि ह्याच्या मधामध्ये किती ईएमएफ इंड्युस्ड होईल. आत्ताच आपण फॉर्म्युला काढलाय का? बघा मी एवढा हा छोटासा पार्ट डी आर पकडतोय. काय पकडतोय? डी आर. छोटासा लेंथ डी आर. मग डी आर जर मोशनमध्ये असेल किंवा त्याची वेलोसिटी व्ही असेल, हे बघा वेलोसिटी व्ही दिला आहे, तर ह्या डी आर मध्ये किती ईएमएफ इंड्यूस होईल? छोटासा ईएमएफ इंड्यूस होईल डीई बरोबर, आताच आपण एक्सप्रेशन काढला बी एल व्ही, है ना. तर इथे मी करतोय बी व्ही, एल तर नाही आहे पूर्ण, तर इथे डी आर छोटासा आलं. आता मला जर इथून इथपर्यंत काढायचं असेल, करणार सगळ्यांना इंटिग्रेट. बघा तेच केलेलं आहे. टीई इज इक्वल्स टू बी व्ही डी आर, आणि व्ही इज इक्वल्स टू ओमेगा आर असतो आपल्याला माहिती आहे रोटेशनल मोशनमध्ये, तेच इथे पुटअप केलं ओमेगा आर डी आर. इंटिग्रेट केलं 0 to L, फायनल तुम्हाला मिळतं एक्सप्रेशन ई इज इक्वल्स टू हाफ डी ओमेगा एल स्क्वेअर. ठीक आहे, प्रिटी सिम्पल, खूप सोपं, बिलकुल ट्रेस घ्यायची गरज नाही आहे. आलं की कॉन्फिडेंटली अटेम्प्ट करायचं आणि मार्क्स घ्यायचेत. ठीक आहे. तर ऍक्च्युली हे काय मिळालंय मला, की अशी जर एक रॉड असेल है ना, जी वेलोसिटी व्ही ने फिरत आहे या मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर ह्या आणि ह्या पॉईंटमध्ये किती ईएमएफ इंड्यूस होत आहे? तर उत्तर काय आहे तुमचं? हाफ बी ओमेगा एल स्क्वेअर. दॅट्स इट. जनरेटर्स. नेक्स्ट काय बाळांनो? जनरेटर्स. जनरेटर तुम्हाला माहिती आहे, आपण 10वीत बघितलं आहे. हे करंट प्रोड्यूस करतात. कसं प्रोड्यूस करतात? 2 मॅग्नेट असतात, त्यामध्ये कॉईल रोटेट
ते जशी जशी रोटेट होत आहे तसं तसं EMF इंड्यूस होत आहे आणि तसं तसं करंट त्याच्यामध्ये येत आहे. बरोबर? आलं लक्षात मी काय म्हणतोय? आय होप दिस इज क्लिअर. ओके. तर नेक्स्ट टॉपिक काय आहे? नेक्स्ट टॉपिक आहे आपलं बॅक EMF अँड द बॅक टॉर्क. ते काय असतं बघा. द EMF इंड्यूस्ड इन द मोटर बिकॉज ऑफ रोटेशन ऑफ कॉइल इज कॉल्ड ॲज बॅक EMF. है ना? आपल्याला माहिती आहे की व्हेनेवर देअर इज अ फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल चेंजेस EMF इज इंड्यूस्ड इन द कॉइल. आता आपल्याला माहिती आहे मोटरचं कसं कन्सेप्ट असतं की जसं कॉइलमधून करंट जाते तसं टॉर्क त्या कॉइलवर ऍक्ट होते आणि ते फिरतंय. बरोबर आहे. पण जेव्हा कॉइल फिरत आहे मग त्याच्याशी असोसिएटेड मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा चेंज होईल ना. मग त्याच्यामध्ये जो EMF इंड्यूस होईल त्याला काय म्हणूया आपण? बॅक EMF. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे जोही टॉर्क येईल त्याला बॅक टॉर्क म्हणायचं आपण. ठीक आहे. चला समोर चलूया याच्यामध्ये. इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. बघा लेन्झेस लॉ मध्ये आपण बघितलंय की जेही वर्क डन करतोय आपण मॅग्नेटला मूव्ह करायला ते एनर्जी कशामध्ये स्टोअर होते ॲज ए हीट एनर्जी. म्हणजे ते EMF म्हणा आपण, म्हणजे जे आपण मूव्ह करतोय ना मॅग्नेट, ते जी आपली मेकॅनिकल एनर्जी आहे दॅट्स कन्वर्टेड इन टू द इलेक्ट्रिक एनर्जी. बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत नक्की की जे आपण वर्क डन करतोय ना त्या कॉइलवर है ना, दॅट इज नथिंग बट द हीट जनरेटेड. जसं तुम्हाला माहिती आहे P इज इक्वल्स टू जसं पॉवर आपल्याला माहिती आहे पॉवर इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम असतं है ना. त्यानंतर हीट जनरेटेडचा पण फॉर्म्युला असतं. तर आपण इथे तेच बघणार आहे. आपण इथे पॉवर बघणार आहे काय जनरेट होत आहे आणि त्याला मग जे आपण एक सर्किटमधून जेव्हा करंट पास करतो तेव्हा त्याच्यामध्ये किती पॉवर होत आहे ते आपण बघणार आहोत. आणि फायनली तुम्हाला कळणार आहे की दोघांचे इक्वेशन सेम असल्यामुळे आपण हे म्हणू शकतो, काय म्हणू शकतोय की the rate at which the work is done is nothing but the heat generated. मग ते कसं आहे बघा. E is equals to BLV तुम्हाला माहिती आहे. The power is equals to work upon time. वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी V. हे मी पॉवरचं लिहित आहे. I म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्या सर्किटमधून जर समजा आपण I पास होत असेल तर I बरोबर काय E अपॉन R होतोय. E म्हणजे BLV अपॉन R होतोय. मग फोर्स तुम्हाला माहिती आहे I L क्रॉस B है ना. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण बघितलं हा फॉर्म्युला. मग हे I ची व्हॅल्यू जी आपण इथून घेतली ती इथे पुटअप करायची आणि फायनली हा जो F आहे ह्या Fचा जो एक्सप्रेशन मिळालेला आहे तो P इज इक्वल्स टू F इंटू V मध्ये ह्या एक्सप्रेशन मध्ये पुटअप करायचं. फायनली P तुम्हाला काय मिळतंय? B² L² V² बाय R. अलग लक्षात. ह्या गोष्टी तुम्हाला इथे मिळते. आता पीचा हा फॉर्म्युला तुम्ही ऑब्झर्व करा आणि सेम पीचा फॉर्म्युला मी नॉर्मल सर्किटसाठी काढतोय. तो काय असतं? P इज इक्वल्स टू I² R. आत्ताच आपण आयचा फॉर्म्युला काढला होता काय? BLV अपॉन R. त्याचा स्क्वेअर आहे तर हा पुटअप केला तर तुम्हाला हा एक्सप्रेशन 2 एक्सप्रेशन आणि 1 एक्सप्रेशन हा सारखं मिळतंय. आणि याच्यावरून मी काय म्हणू शकतो? याच्यावर मी म्हणू शकतो काय की द रेट ॲट विच द वर्क इज डन इज नथिंग बट द हीट जनरेटेड है ना. I² R हा तुम्हाला फॉर्म्युला काही ओळखल्यासारखा नाही वाटतंय का? I² RT है ना. हीट इजचा जो आपल्याला फॉर्म्युला मिळतोय आय होप त्याच लाईन मध्ये आहे. म्हणून आपण हे म्हणू शकतो काय की जेही आपण वर्क डन करतो ह्या कॉइलला इथून बाहेर काढण्यासाठी की त्याला एक पर्टिक्युलर वेलोसिटी देतोय जेणेकरून त्याच्याशी असोसिएटेड फ्लक्स चेंज होईल, तेच त्याच्यामध्ये ॲज अ हीट जनरेटेड म्हणून आपण त्याला इमॅजिन करू शकतोय. फाईन. नेक्स्ट एडीज करंट. एडीज करंट काही नाही आहे, सिम्पल आहे. बघा एक मेटल प्लेट घ्यायची अशी सॉलिड, ठीक आहे, आणि त्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह करायचं. मग त्याच्याशी असोसिएटेड मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. मग त्याच्या अंदरचे जे इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर फोर्स ऍक्ट होईल आणि ते एका सर्क्युलेटिंग फॅशनमध्ये फिरतील. पण ते एवढं मोठं करंट असतं की त्याच्याने हीट जनरेटेड जे असते ते खूप जास्त असतं आणि ते नाही व्हावं म्हणून त्या प्लेटमध्ये आपण असे मधामधात एक गॅप सोडतो जेणेकरून ते हीट कमी जनरेट व्हावं. बरोबर. तर हेच जे लार्ज करंट आहे जे एखाद्या मेटॅलिक प्लेटमध्ये जनरेट होतात ड्यू टू द चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ इट, दॅट इज कॉल्ड एज एडीज करंट. बघा हे दिलं असेल. इट इज अ लार्ज अमाउंट ऑफ करंट जनरेटेड इन द प्लेट ड्यू टू इट्स मोशन इन द मॅग्नेटिक फील्ड. फाईन. लेट्स मूव्ह अहेड. सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स काय बघा, सोपा कन्सेप्ट आहे, एकदम चॉकलेट कन्सेप्ट आहे. कसं आहे बघा, ह्या कॉइल एक सर्किट टाइप घेतलंय मी, तिथे एक कॉइल ठेवलंय, बॅटरी लावली आहे, रिओस्टॅट ठेवलंय, ठीक आहे. आणि मी काय करतोय, समजा की इथला जो करंट आहे तो चेंज करतोय. मग इथून जे करंट सुरुवातीला सेट होईल किंवा चेंज नाही जरी करत आहे तरी सुरुवातीला करंट थोडा थोडा मोठा होत जात एक पर्टिक्युलर लेवलवर येणार करंट,
बरोबर. आणि करंट त्या पर्टिक्युलर लेवलवर येताना म्हणजे सुरुवात त्याची होत आहे ना, 0 पासून समजा 5 करंट सेट होत असेल, 0 पासून 5 म्हणजे करंट चेंज होत आहे. करंट चेंज होत आहे म्हणजे फील्ड चेंज होईल, आणि फील्ड चेंज होईल म्हणजे त्याच्याशी असोसिएटेड फ्लक्स चेंज होईल. म्हणजे एखाद्या कॉइलमधून जर करंट कमी जास्त होत असेल तर त्याच कॉइलशी असोसिएटेड फ्लक्स चेंज होत आहे, आणि ह्याच कन्सेप्टला आपण काय म्हणूया, सेल्फ इंडक्टन्स. कारण फ्लक्स जर चेंज होत असेल एखाद्या कॉइलच्या त्याच्या थ्रू करंट चेंज होत असेल तर तर त्याच्यामध्येच काय इंड्यूस होणार, ईएमएफ इंड्यूस होणार, आणि त्यालाच काय म्हणूया आपण, सेल्फ इंडक्शन. बरोबर आहे. म्हणजेच काय, द फिनॉमिना ऑफ इंड्युसिंग द EMF in a coil due to change in the current in the same coil, that is called as what, self induction. मग बघा, तुम्हाला माहिती आहे इथे लिहिलेलं आहे, द फिनॉमिना ऑफ प्रोड्युसिंग EMF in a coil due to change in the current of the same coil is called self inductance. मग phi is proportional to I हे तर आपल्याला माहिती आहे. मग phi बरोबर काय, Li, where L is the coefficient of self induction. E is equals to minus d phi by dt मला माहिती आहे, phi ची व्हॅल्यू पुटअप केली तर E is equals to minus L di by dt. जेव्हा एखाद्या कॉइलमध्ये करंट सेट होत आहे, मग 0 पासून एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ करंट सेट होतपर्यंत है ना, काही ना काही वर्क डन करावं लागतं, आणि तेच वर्क डन त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये स्टोअर होत आहे. बरोबर आहे. तेच वर्क डनचं एक्सप्रेशन आपण काढणार आहोत. मग W बरोबर Q इंटू V हे तुम्हाला माहिती आहे. I इज इक्वल्स टू Q अपॉन T, तर Q बरोबर IT. मग DW इथे क्यूच्या जागी आपण हे पुटअप करायचं, I इंटू टी. आता छोटा DW आहे तर छोट्या टाइममध्ये होणार DT, आणि E म्हणजे तुमचं V. बरोबर. मग E म्हणजे काय, तर मायनस एल डी आय बाय डी टी, जे एक्सप्रेशन आपण आत्ताच काढलं हे बघा, मायनस एल डी आय बाय डी टी, आय इंटू डी टी, डी टी डी टी कॅन्सल, डी डब्ल्यू बरोबर मायनस एल आय डी आय. बरोबर. मग आता इंटिग्रेट करणार 0 टू आय नॉट पर्यंत, ते सगळं इंटिग्रेशन केलं तर मला डब्ल्यू बरोबर मिळत आहे मायनस एल आय नॉट स्क्वेअर अपॉन 2. नाउ दिस इज द एनर्जी स्टोर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. आणि हा फॉर्म्युला जो आहे ते इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तो याच्यासाठी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे बाळांनो, कारण ह्या फॉर्म्युलावर तुम्हाला सरळ प्रश्न विचारतात न्यूमरिकल्समध्ये. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला थोडासा लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आता इंडक्टर जर तुम्ही सिरीजमध्ये लावताय किंवा पॅरललमध्ये लावताय तर मग त्यांचं रिझल्टंट काय, सिरीज लावलं तर डायरेक्ट ॲडिशन, पॅरलल लावलं तर रेसिप्रोकलचं ॲडिशन. फाईन. नेक्स्ट कन्सेप्ट इज द म्युच्युअल इंडक्टन्स. बरोबर. आता बघा, एकाच कॉइलमध्ये करंट चेंज होत आहे तर त्या कॉइलमध्ये EMF इंड्यूस होत आहे. मग असं करूया, आपण दोन कॉइल जवळ जवळ ठेवू, एका कॉइलमधला करंट चेंज करू, म्हणजेच काय, त्याच्याशी असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल. आणि त्याच मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मी दुसरी कॉइल ठेवली तर त्याच्याशी असोसिएटेड सुद्धा मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल, आणि ह्यालाच म्हणूया आपण म्युच्युअल इंडक्शन. म्हणजे काय, द फिनॉमिना ऑफ इंड्युसिंग EMF इन वन कॉइल ड्यू टू चेंज इन द करंट इन द अदर कॉइल. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, फिनॉमिना ऑफ म्युच्युअल इंडक्शन्स. ते कसं असतं बघा, मग 5 है ना, 5 म्हणजे काय, फ्लक्स इन द सेकंड कॉइल है ना, फ्लक्स इन द सेकंड कॉइल ड्यू टू द फर्स्ट कॉइल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट, I1. इथून जेवढा करंट जाणार तेवढाच इथे फ्लक्स त्याच्याशी असोसिएटेड असणार आहे. बरोबर आहे. मग M21 कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन ऑफ द सेकंड कॉइल ड्यू टू द फर्स्ट कॉइल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण. मग E बरोबर काय, तर डी फाय बाय डी टी. सो डी फाय टू वन अपॉन डी टी. हा एक्सप्रेशन इथे पुटअप केलं तर E इज इक्वल्स टू एम डी आय बाय डी टी तुम्हाला मिळतंय. आता 2 1 1 ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, सेकंड कॉइल आणि फर्स्ट कॉइल असं. तर ह्याला आपण कसं म्हणत होतो, फ्लक्स असोसिएटेड विथ द सेकंड कॉइल ड्यू टू चेंज इन द करंट ऑफ द फर्स्ट कॉइल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट इन द फर्स्ट कॉइल. मग हे तुम्हाला माहिती आहे, हे तुम्हाला माहिती आहे, दिस इज द कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द सेकंड कॉइल विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट कॉइल. त्यानंतर E21 induced EMF in the second coil due to change in the current in the first coil is equals to minus d phi. Phi काय आहे, flux associated with the second coil due to change in the current in the first coil upon dt. फाईन. ठीक आहे, समोर बघूया आपण. येस. आता ह्याचा जो अप्लिकेशन आहे कशाचं, तुमच्या म्युच्युअल इंडक्शनचा, ते ट्रान्सफॉर्मरमध्ये आहे. मग ट्रान्सफॉर्मरमध्ये हे लक्षात घ्या की एक आयरन कोर असते असं आर्म टाईप, त्याच्यामध्ये प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल अशी वाउंड असतं. प्रायमरी कॉईल जर कमी, त्याची जर टर्न्स कमी असेल आणि सेकंडरी कॉईलचे टर्न्स जर जास्त असेल तर याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणायचं, कारण याच्यामध्ये तुम्हाला व्होल्टेज अप करून मिळणार आहे. ठीक आहे. आणि जर इथे जास्त असेल तिकडे कमी असेल त्याला स्टेप डाऊन म्हणायचं. हे कसं आता तुम्हाला सांगतोय. इट इज यूज टू कन्वर्ट हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज अँड वाईस वर्सा. तुम्हाला आताच सांगितलं की व्होल्टेज ट्रान्सफर करण्यासाठी असते. हाय टू लो असेल तर स्टेप डाऊन,
लो टू हाय असेल तर स्टेप अप. मग याचे एक्सप्रेशन कसे काढायचे? लेट फाय बी द फ्लक्स असोसिएटेड विथ 1 टन. एका टनशी असोसिएटेड इथे आपण काय घेतोय? फ्लक्स फाय. म्हणजे आपण ही प्रायमरी कॉईल आहे, याला आपण काय देणार आहे? इनपुट. इकडे काय घेणार आहे आपण? आउटपुट. ठीक आहे. तर फाय काय होणार आहे? एक सिंगल टर्न आपण करू. समजा नंबर ऑफ टर्न इन द प्रायमरी इज NP असेल आणि इकडे नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी इज NS असेल, तर इथे असोसिएटेड फ्लक्स किती होणार आहे? NP, फाय इंटू NP. है ना? पॉवर इनपुट बरोबर पॉवर आउटपुट असतो आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये. पॉवर म्हणजे काय? EP IP. आता प्रायमरीचं, सेकंडरीचं, तर याच्यावरून आपण डायरेक्ट फॉर्म्युला काढू शकतो. EP अपॉन ES इज इक्वल्स टू IS अपॉन IP. हा कंडिशन झालंय त्याचं. ठीक आहे. मग 5P तुम्हाला आता सांगितलं, फाय इंटू NP. फायस काय होणार आहे? फाय इंटू NS. मग EMF इंड्युस्ड मायनस d5P अपॉन DT मायनस d5S अपॉन DT. याच्यामध्ये फायची व्हॅल्यू पुटअप केली, दोघांना जर आपण डिवाइड केलं तर EP अपॉन ES बरोबर NP अपॉन NS मिळत आहे. आणि याच्या आधीचा आपण हा फॉर्म्युला बघितला, याच्यासोबत इक्वेट केलं तर IS अपॉन IP सुद्धा मिळत आहे. है ना? तर हे काय झालं तुम्हाला? हे याच्यानी तुम्हाला जर दिलेला इनपुट व्होल्टेज असेल तर तुम्हाला आउटपुट काढता येते. जर तुमच्याकडे करंट असेल तर, किंवा नंबर ऑफ टर्न्स असेल तर ते सुद्धा तुम्हाला करता येते. बघा इथे दिलंय, induced EMF is directly proportional to the current. सॉरी, करंट म्हणतोय आपलं काय, तुमचा नंबर ऑफ टर्न्स. जेवढे नंबर ऑफ टर्न्स जास्त असेल तेवढा इंड्यूस EMF जास्त राहणार आहे. मग नंबर ऑफ टर्न्स जास्त, व्होल्टेज आउटपुट जास्त. कमी असेल तर कमी. लाईक दॅट. फाईन. येस, दॅट्स ऑल अबाउट दिस चॅप्टर. Important concept has been taken care of. I hope all these things will help you well in your exams. ठीक आहे. तर कॉन्फिडंट राहायचं, जेवढं शिकवलं त्याच्यावर विचार करायचं, त्याला आठवून बघायचं. ऑब्विसली तुम्हाला व्यवस्थित मार्क्स मिळणार आहेत. फाईन. चला तर, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.